आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे जातो आहे पेशंटांचा जीव। शिवसेना उबाटा उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे। साहूर येथील एक आदिवासी टोकरे कोळी कुटुंबातील सर्वसाधारण शेतकऱ्यांचा मुलगा हर्षल बाळकृष्ण कोळी हा दिनांक 13 जुलै 2025 रविवार रोजी सकाळी शेतात तणनाशक फवारणी करत असताना एक बूच तणनाशक औषध पिऊन घेतले असता त्यांच्या परिवाराने व गावकऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथे सकाळी 10:30च्या सुमारास आणल्यानंतर तेथील उपस्थित डॉक्टर ललित कुमार चत्रेकर यांनी त्याचा उपचार करताना निष्काळजीपणा करत नळी नाकाद्वारे टाकून सक्शन पंपने पिलेले फवारणी औषध काढून मग नंदुरबार जिल्हा रुग्णालयाकडे रवाना करायला हवे होते, परंतु काही सलाईन बाटली लावून फक्त नावाला उपचार करून जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे पाठवले। तेथील डॉक्टरांनी सक्शन पंपच्या सहाय्याने औषध काढले व त्यांनी सांगितले की 1 तास अगोदर काढले असते तर वाचण्याची शक्यता असती, परंतु पेशंटची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे। त्यानंतर हर्षल बाळकृष्ण कोळी यांच्या परिवाराने त्यांना निम्स हॉस्पिटल येथे दाखल केले आहे, परंतु त्याची तब्येत अत्यंत खालावली असल्याचे, हर्षलची वाचण्याची शक्यता कमी दिसत असल्याचे पाहून शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भरत कुलकर्णी यांना जाब विचारला असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भरत कुलकर्णी यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व सांगितले की त्या दिवशी मी नव्हतो। डॉक्टर ललित कुमार चत्रेकर यांनी हर्षलची तपासणी करून स्टेटमेंट दिली आहे असे सांगितले। त्यावर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी सांगितले की आपण या दवाखान्याचे प्रमुख आहात व सरकारी दवाखान्यात येणारे रुग्ण गोरगरीब असतात, आपण त्यांना चांगला उपचार देऊन जीवदान दिले पाहिजे। जनता तुम्ही डॉक्टरांना देव मानते, परंतु आपण तर फक्त पोस्टमन सारखे काम करत आहेत। आपल्या रुग्णालयात पेशंट आले तर आपण सरळ धुळे किंवा नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठवतात। जर हर्षलला सक्शन पंपने पोटात गेलेले विष येथेच दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात काढले असते तर हर्षलची प्रकृती आज चिंताजनक राहिली नसती। व पुढे शानाभाऊ सोनवणे म्हणाले की आपण या दवाखान्याचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी असल्यामुळे आपल्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवून योग्य काम करण्याचे बंधन ठेवले पाहिजे व गोरगरीब रुग्णांना योग्य ती सेवा उपलब्ध करून त्यांचा योग्य उपचार केला पाहिजे। शेवटी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आज दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी हर्षल कोळीचा मृत्यू झाला असा आरोप शिवसेनेचे शानाभाऊ सोनवणे यांनी केले। तसेच दोंडाईचा येथील रवींद्र बारकू भोई सदर पेशंट दिनांक 28 जून 2025 रोजी 10 वाजता ओपीडीला आला असता तिथल्या डॉक्टरांनी त्याला CMO ओपिनियन सांगितले, तरी पेशंट हा अल्कोहोलिक असल्यामुळे तो संध्याकाळी 6 पर्यंत ओपीडी साईडला बसून होता व तिथे पडलेला होता। तरीही सिक्युरिटी गार्ड यांना एका ओपीडीच्या सिस्टर यांनी त्या पेशंटबद्दल कळवले व त्यानंतर सिक्युरिटी गार्ड त्या पेशंटला उठवण्यास ओपीडी साईडला गेले व त्या पेशंटला बाहेर जाण्यास सांगितले। त्यानंतर पेशंट घरी न जाता हॉस्पिटलच्या गेटजवळ बसून होते, तेथेच तो रुग्ण मरण पावला। हे योग्य आहे का? त्यावर डॉक्टर भरत कुलकर्णी यांनी सांगितले की हे दोन्ही प्रकार डॉक्टर ललित कुमार चत्रेकर यांच्या उपस्थितीत झाले आहे, तरी या सर्व गोष्टींची चौकशी करून डॉक्टर ललित कुमार चत्रेकर यांच्या समोर बसून जाब विचारू असे उत्तर दिले। त्यावर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी सांगितले की आम्हाला दवाखान्यात येणारे गोरगरीब रुग्णांना योग्य उपचार करून द्यावा हीच आमची इच्छा आहे व योग्य सल्ला दिला पाहिजे असे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी सांगितले। त्यावेळी शिवसेनेचे उपशहर प्रमुख मनोज परदेशी, संजय मगरे, सोनू कोळी, विकी सोनवणे सह शिवसैनिक व साहूर येथील ग्रामस्थ उपस्थित होते। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा। पदाधिकारी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देण्यासाठी आलो होतो। या ठिकाणचे कुलकर्णी म्हणून जे इन्चार्ज आहेत, कुलकर्णी डॉक्टर कुलकर्णी साहेबांची भेट घेतली, कारण 30/6/2025 रोजी एक रवींद्र बारकू भोई या एका तरुणाचा यांनी या ठिकाणचे डॉक्टर किंवा कुलकर्णी डॉक्टरांचं या ठिकाणच्या डॉक्टरांवरती वचक नाही किंवा त्यांचं दवाखान्याकडे लक्ष नाही, म्हणून त्याला उपचार न देता तो इथं झोपून राहिला
आणि त्याचा मृत्यू इथंच झाला. त्याची चौकशी चालू आहे. तेवढ्यात परत दुसरा गुन्हा की रविवारी 13 तारखेला 13/7/2025 रोजी हर्षल बाळकृष्ण कोळी साऊरचा हा तरुण युवक शेतामध्ये फवारणी करत असताना त्याने अचानक एक बूज विष प्राशन केलं आणि तात्काळ तिथल्या लोकांनी त्याला कसं बसं शेतातून इथं दवाखान्यापर्यंत आणलं. दवाखान्यापर्यंत आणल्यानंतर इथं डॉक्टर चंद्रे डॉक्टर ड्युटीला होते आणि कुलकर्णी डॉक्टर हे इन्चार्ज आहेत या दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयाचे. तर त्यांना त्या मुलाला आणल्यानंतर यांनी अर्जंट त्याने विष घेतलेलं होतं हे पालकांनी पण सांगितलं. अर्जंट एक बूज असं सांगितलं. डॉक्टरांनी पण आता मला ते माहिती दिली की एक बूज त्याने विष घेतलेलं होतं फवारणी करत असताना. तर यांनी या दवाखान्यामध्ये सक्षम पंप म्हणजे जे विष आतून काढून घेतो, अन्न खेचतं त्याच्या पोटातलं अन्न, त्याच्यातनं विष बाहेर येतं आणि त्याच्यामुळे पेशंट हा दगावत नाही, त्याचा प्राण वाचतो. हे काम या दवाखान्यामध्ये रविवारी यांनी केलंच नाही. म्हणजे यांनी काय केलं, फक्त पोस्टमनचं काम केलं. आलेल्या पेशंटला इथून ऍडमिट केलं, अर्धा पाऊण तास टाइमपास केला, काही सलाईन लावल्या, त्याला असं व्हायला पाहिजे, तसं लगीवाटी निघायला पाहिजे, असं निघायला पाहिजे, पण जो सक्षम पंप लावायला पाहिजे होता तो लावला नाही. आणि त्या संदर्भात आणि आता ते पेशंट हर्षल बाळकृष्ण कोळी हा सिरियस झालेला आहे. त्याला नंदुरबारला ऍडमिट केलेलं आहे. अगोदर सिव्हिलला होता नंदुरबारच्या, त्याच्यानंतर खाजगी हॉस्पिटल निम्समध्ये तो ऍडमिट आहे आणि तो अतिशय सिरियस झाला. त्याच्या किडन्या वगैरे सगळ्या रिकामा झालेल्या आहेत. जर या दवाखान्यामध्ये सक्षम पंप लावून जर त्याचं विष बाहेर काढलं गेलं असतं तर आज पेशंट एवढं सिरियस झालं नसतं. आणि आता जो निम्सचा खाजगी दवाखान्याचा खर्च आहे, एक गरीब शेतकरी त्याचा बाप त्याला तो पेलावा लागतोय आणि ते पेशंट डॉक्टरांनी सांगून दिलं की 90% पेशंट वाचण्याचे चान्सेस कमी आहात, फक्त 10% आम्ही प्रयत्न करत आहात. एवढं सिरियस पेशंट आज झालेलं आहे फक्त या दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयाच्या चुकीच्यामुळे. हे फक्त पोस्टमनचं काम करतात. आलेल्या पेशंटला फक्त गोळ्या लिहून देतात, लगेच पाठवतात, काही वापर करत नाही. पगार घेतात जनतेचा खिशातला पैशांचा यांना पगार मिळतो आणि अशा पद्धतीने चालू आहे. अनेक पेशंट इथं दगावलेले आहेत. आम्ही तर असं म्हणतो, डॉक्टरांना आपण देव म्हणतो, तुम्हाला देव म्हणावं का काय म्हणावं. आता या दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयाकडे कोणाचं लक्ष नाही. डॉक्टरांचं काय काम आता म्हणजे पेशंट दगावता आहे, म्हणजे जो येतोय तो मृत्यू पावतोय, हे बरोबर नाही. याचा निषेध, तीव्र शब्दात निषेध आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करतो. आणि पेशंटचं जर बरं वाईट काय झालं तर ती सगळी जबाबदारी या दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयाचे जे इन्चार्ज आहेत कुलकर्णी डॉक्टर आणि ते चंद्रे डॉक्टर यांच्यावरती संपूर्ण जबाबदारी येईल आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. भगवान कृपा करून आमच्या पेशंटचं बरं वाईट होऊ नये, तो वाचावा त्याच्यातनं, अशी प्रार्थना आम्ही परमेश्वराला करतो. आणि कोणीतरी पुढे येऊन या माझ्या दोंडाईचा परिसरातील महत्वाचा दवाखाना आहे या उपजिल्हा रुग्णालयाकडे लक्ष द्यावं. लोकप्रतिनिधी सगळ्यांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पण एखादी भेट द्यावी, इथं काय चालू आहे हे पाहावं, याची चौकशी करावी अशी मी आज विनंती करतो. आणि Subscribe now and press the bell icon. Never miss an update.